वर्सेस उमेश स्पोर्ट्स मालवण. शंभर टक्के सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. पंच प्रथमेश गवडी सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. पंचांनी सामना सुरू करून घ्यायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वर दिसतोय तो मुंबई स्थित गोलंदाज ऋषी. सामना करेल तो योगेश मेस्त्री. षटकातील पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, त्या पद्धतीचा फटका, त्यावर निघालेली एक धाव, घोषित स्वरूपाची एक धाव. धाव संख्येत एकने भर पडते. पहिल्या चेंडूवर निघालेल्या एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 1 धावा. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय तो ऋषी. सुंदरसा चेंडू हलके तटून 1 धाव घोषित स्वरूपाची. संघाची धाव संख्या मात्र होते ती 2 धावा. षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो योगेश. सुंदरसा चेंडू, पुन्हा एकदा टॅप पद्धतीचा फटका, घोषित स्वरूपाची 1 धाव. धाव संख्या मात्र होते ती 3 धावा. प्रत्येक चेंडूवर हलकेच एक धाव घेऊन संघाची धाव संख्या वाढवताना दिसतोय तो योगेश. आता मात्र षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय तो ऋषी. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू हलकेच तटवतोय, घोषित स्वरूपाची 1 धाव. धाव संख्या होते ती 4 धावा. सुंदर असा फटका, योगेशांच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर असा षटकार, आणि या 6 धावांनी संघाची धाव संख्या मात्र होते ती 10 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 10. आता षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो ऋषी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल दिसतोय. षटकातील शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र घोषित स्वरूपाची 1 धाव. धाव संख्येने 1 ने भर होते. धाव संख्या मात्र होते ती 11 धावा. एका षटकाची समाप्ती होते. तर दरम्यान आपल्याला पाहायला भेटतोय तो सामना उमेश स्पोर्ट्स वर्सेस जपान 7. उमेश स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकली होती आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. त्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या मात्र 11 धावा. योगेश मेस्त्री यांच्या बॅट मधून निघालेल्या हा 6 चेंडूंमध्ये 11 धावा. आता मात्र पावसी गावातील हा खेळाडू मंदार उर्फ बाबू सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच योगेश सामना चालू करून घे. आता मात्र बॉलिंग मार्क वर दिसतोय तो लेफ्ट आर्म गोलंदाज देवा, आणि स्ट्राइक एंड वर दिसतोय तो मंदार. देवा यांच्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो मंदार. पहिला चेंडू
पंचांनी स्वर घोषित केला आहे आणि अतिरिक्त स्वरूपाची एक धाव मिळून 2 धावा, अशा 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या मात्र होते ती 13 धावा. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्वर पद्धतीचा चेंडू, सुंदर असे यष्टिरक्षण. धावसंख्येत मात्र 1 ने बळ. धावसंख्या होते ती 14 धावा. षटकातील पहिला चेंडू हलके त्या पद्धतीचा फटका, त्यावर 1 धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 15. षटकातील दुसरा चेंडू, सुंदर असा फटका, तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव काही रोखू शकत नाहीये तो लोकेश. धावसंख्येत 1 ने बळ. धावसंख्या होते ती 16 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पद्धतीचा फटका, त्यावर 1 धाव. घोषित स्वरूपाची एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 17 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 17. षटकातील पुढील चेंडू, आता मात्र हा पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आणि स्वर चेंडू, त्यावर एकूण 2 धावांची भर होते. धावसंख्या मात्र 19 धावांवर जाऊन स्थिर होते. 3 चेंडूची समाप्ती होते. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 19. षटकातील पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू, त्यावर घोषित स्वरूपाची 1 धाव. धावसंख्या होते ती 20 धावा. आता मात्र बॅटची कट घेऊन घोषित स्वरूपात चेंडू जातोय. धावसंख्या 21. पुढील चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र काही बॅटला लागत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. या निर्धाव चेंडूची गणना होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. दोन षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या मात्र होते ती 21. आता मात्र वैयक्तिक पहिले व संघातर्फे तिसरे षटक घेऊन येतोय तो गोविंद यांच्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो योगेश मेस्त्री. पहिला चेंडू हलकेत तटवतोय. 1 धाव घोषित स्वरूपाची. कॅमेरावाला मात्र रागाने बघतोय. षटकातील पुढील चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू आणि झेलचित बाद होतोय तो योगेश मेस्त्री. संघाला बसलेला हा पहिला धक्का. आता मात्र योगेश यांची जागा घेण्यासाठी येतोय तो हडी गावात स्थित असलेला, मुंबईचा रेशन कार्ड असलेला मंदार सावंत. मंदार यांची ओळख सांगायची तर ग्रामपंचायतच्या लीग मध्ये पंचक्रोशीतील मालिकावीर. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो गोविंद. पहिला चेंडू, सुंदर असा फटका, त्यावर घोषित स्वरूपाची 1 धाव. एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 23 धावा. अजूनही षटकातील 2-3 चेंडूची सुंदर अशी बैठक पाहायला मिळते इथे. मंदार यांच्या बॅटमधून निघालेली 1 धाव. एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 24 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. सामना करेल तो मंदार. पुन्हा एकदा सुंदर फटका. हे फटके मंदारच्याच बॅटमधून पाहायला आपल्याला मिळतील. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि सामना करेल तो मंदार. आता मात्र मंदार मिडल विकेटच्या दिशेने चेंडू टोलावतोय आणि मंदार यांची
खासियत आहे की तो मिड विकेटच्या दिशेने असे फटके मारतच असतो. संघाची धावसंख्या होते ती 25 धावा. विजयासाठी 18 चेंडू आणि 26 धावांचे आव्हान ठेवतोय तो उमेश स्पोर्ट्स संघासमोर जपान 7 संघ. मंदाराने हे फटके खूप वेळा मारलेले आम्ही पाहिलेले आहेत आणि आज मात्र दिसतोय तो जॉन्टी आपल्याला जपान 7 संघामध्ये. आज डेब्यू मॅच आहे त्यांची. आता मात्र 26 धावांचा पाठलाग करताना दिसतोय तो उमेश स्पोर्ट्स संघ. माननीय श्री उमेश चव्हाण यांच्या मालकीचा हा संघ, मुंबई स्थित खेळाडू असलेला हा संघ आणि त्यासमोर उभा टाकतोय तो पावशी गावातील वैभव वर्धम यांच्या मालकीचा हा जपान 7 संघ. गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय तो योगेश मेस्त्री, मॅन फ्रॉम कांदळगाव आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी उभा आहे तो करण. नॉन स्ट्राईकवर दिसतोय तो आपल्याला प्रतीक उर्फ टॅटू. षटकातील पहिला चेंडू, मोठा फटका. आता मात्र सुंदर यष्टिरक्षण पाहायला मिळतंय आणि गडी मात्र बाद होतोय. करण यांच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय, पहिला हादरा बसतोय संघाला. उमेश स्पोर्ट्स संघाला पहिला गडी बाद होतोय 0 या धावसंख्येवर. पहिला चेंडू सुंदर अशी क्षेत्ररक्षण करताना दिसतंय ते योगेश मेस्त्री आणि त्यांना बॅकअप देतोय तो जॉन्टी. योगेश पेनकर, किरण खतकर यांच्या पेंडूतला हा यष्टिरक्षक. षटकातील दुसरा चेंडू, मोठा फटका. त्या पद्धतीचा एक मोठा फटका, त्यावर निघालेली ही घोषित स्वरूपाची एक धाव. धावसंख्येची सुरुवात होते 1 धावेने. धावसंख्या होते ती 1 धाव. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो तो योगेश, सामना करेल तो टॅटू. सुंदर असा चेंडू, तेवढाच सुंदर फटका, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते अक्षय यांच्याकडून. सुंदर असा फटका टोलावला होता, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण केले ते अक्षय याने. 1 धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती 2 धावा. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय तो योगेश. सुंदर असा फटका, तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मंदार सावंत येतोय स्क्रीनवर. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय तो जपान 7 पावशी संघ. 4 चेंडूची समाप्ती होते. 4 चेंडूंमध्ये 3 फटके टोलावले होते चांगल्या पद्धतीचे. मात्र तिन्ही चेंडू सुंदररित्या क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय जपान 7 पावशी संघाचे खेळाडू. षटकातील 5वा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर निघालेली 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 2 धावा. माफ करा, 3 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो योगेश. 26 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय उमेश स्पोर्ट्स संघाकडून. षटकातील सेकंडला चेंडू, सुंदरचा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. पंचांनी आपला निर्णय समजावायचा आहे, धावा सांगायच्या आहेत. पंचांनी धावा घोषित करायच्या आहेत. षटकाची सांगता होते, षटक समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 3 धावा. आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे ती उमेश स्पोर्ट्स संघाला. स्ट्राईकवर दिसतोय तो लोके, गोलंदाजी मार्कवर दिसतोय प्रथमेश,
त्या पद्धतीचा फटका समोरच्या दिशेने खेळतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत नाहीये. घोषित स्वरूपाची एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते ती 4 धावा. षटकातील फुल चेंडू, फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूची गणना होते. धावसंख्या स्थिर होते. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. त्यावर घोषित स्वरूपाची एक धाव. या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 5 धावा. षटकातील चौथा चेंडू. सुंदर असा चेंडू. तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण. लाडू स्क्रीनवर येतोय. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय तो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची गणना होते. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या होते ती 5 धावा. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. सुंदर असा फटका. आता मात्र चूक होते. मोठा फटका निघतोय तो लोके यांच्या बॅट मधून आणि ह्या 4 धावा घोषित होत आहेत. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 9 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 9 धावा. मोठ्या चेंडूवर ज्या फटक्याची गरज होती, जो फटका अपेक्षित होता, तो फटका मात्र फलंदाजाच्या बॅटमधून निघताना दिसतोय आणि 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारणे गरजेचे असेल. गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो मंदार. पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू. सुंदर असे यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि गडी मात्र बाद होतोय. संघाला हा प्रतिजांच्या स्वरूपात बसलेला हा दुसरा हादरा. 2 गडी बाद होत आहेत. आता त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो अरविंद. पहिला चेंडू. त्यावर घोषित स्वरूपाची एक धाव. संघाची धावसंख्या होते ती 10 धावा. आता मात्र षटकातील 3रा चेंडू. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. त्यावर घोषित स्वरूपाची एक धाव. आता मात्र मोठे फटके मारणे गरजेचे आहे ते उमेश स्पोर्ट्स संघाला. उमेश स्पोर्ट्स संघाचे समर्थक इथे पाहायला मिळतात. सिद्धू चव्हाण नाखुश चेहऱ्याने पाहतात सामना. चेहऱ्यावर आता मात्र स्माइल येते, पण ती स्माइल हलकीच दिसते. मोठी स्माइल येणे गरजेचे आहे सिद्धू. आता मात्र 2 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा घोषित स्वरूपाची एक धाव. आता सामन्याची सांगता करणारा हा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. 1 चेंडू 13 धावा. आता मात्र पुन्हा एकदा एक धाव आणि अशा प्रकारे जपान 7 पावशी हा क्वार्टर फायनल मध्ये जाणारा 3रा संघ आपल्याला मिळतोय आणि आजचे सामने इथे समाप्त होत आहेत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.